हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व गोड मैत्रिणींना आजचा दिवस आनंदाचा जावो. कोणत्याही कार्यक्रमातील डेकोरेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण एखाद्या समारंभाला जातो तेव्हा डेकोरेशन म्हणजेच तेथील सजावट हे सर्वप्रथम आपले लक्ष वेधते. संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान, या सख्यांनो मिळून लुटू हळदी कुंकवाचं वाण. भेटूया ग असे कोट्स लिहिलेली सुंदर साडीची रांगोळी ज्यावर मोर आहेत मी काढली होती हळदी कुंकवासाठी खास. खरं पाहता जुन्या काळापासूनच डेकोरेशनला महत्त्व दिले जाते. पूर्वी सुंदर फुले, केळीचे खांब, रंगीत पताका यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. आपल्या घरात कोणी आलं की घर पाहून त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यासाठी घर सजावटीला महत्त्व आहे. डेकोरेशन करून प्रसन्न वातावरण तयार करता येते. तसेच आपले व्यक्तिमत्व आणि शैली व्यक्त करता येते. डेकोरेशनमुळे मन आनंदित आणि वातावरण सकारात्मक होते. हळदी कुंकवाच्या डेकोरेशनसाठी पारंपरिक किरकल किंवा खणाच्या साड्या वापरता येऊ शकतात. तसेच पतंग तयार करून त्यावर विविध कोट्स लिहू शकता. ओरिजिनल किंवा आर्टिफिशियल फुलांचा वापर करून देखील छान डेकोरेशन करता येईल. सुंदर अशा मिनिएचर वस्तू वापरता येतील. छान छोटी छोटी मातीची भांडी, सूप, सजवलेल्या बाहुल्या, ब्लाऊज पीस किंवा साडी वापरून देखील मस्त अशी सजावट करता येईल. ही सजावट तुम्ही एंट्रन्सच्या इथे किंवा घरातही करू शकता. संक्रांतीला जी मातीची बोळकी वापरली जातात, ज्याला आमच्याकडे खण म्हणतात, त्यांचाही वापर तुम्ही हळदी कुंकवाच्या डेकोरेशनमध्ये करू शकता. डेकोरेटिव्ह पतंग आणि सौभाग्य अलंकारही वापरता येतील. एकूणच काय, छोटेसे का होईना डेकोरेशन केले तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये तेथील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तणाव कमी होतो आणि मन आनंदित होते. खरंच सगळे सण उत्सव यासाठीच आणि असेच तर येतात. जोश, उत्साह, गोडधोड करायची धडपड, येणाऱ्यांची गडबड, काही वेळापुरता क्षणाक्षणाचा हा आनंद मनावरचे मनाचे ओझे नक्कीच दूर करतो. खरंच सख्यांमधलं, मैत्रिणींमधलं नातं वेगळंच असतं, ज्यामध्ये अपेक्षा नसते, देणं घेणं नसतं, कर्तव्य पार पाडायची नसतात किंवा कोणती वचनं निभवायची नसतात. तिथे असते फक्त सहवासाची निखळ ओढ, एकत्र काही क्षण अनुभवायचा आनंद. मैत्रिणींच्या सहवासातले क्षण सोनेरी होऊन जातात. मैत्रिणींसोबत एकत्र घालवलेला वेळ मन मोरपिसासारखे हलके करणारा एक वेगळाच अनुभव देऊन जातो. गेल्या वर्षी तर फक्त फोटोच होते ट्रेंडमध्ये, पण यावर्षी त्यामध्ये भर पडली ती रील्सची. खरंच मजा येते हे क्षण अनुभवताना. रील्स बनवताना किती आनंदित होत्या सर्वजणी. असं वाटतंय की एका क्षणामध्ये किती जगून घेतल्या सर्वांनी. रोजच्या रुटीनमधून थोडासा चेंज मिळाला सर्वांना. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो, व्यक्ती ही एकटी कशी राहणार, तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो. आज खूप दिवसांनी छान वाटलं बघ, खूप मजा आली, मस्त झालं होतं सगळं, छान झाला कार्यक्रम, असं जेव्हा मैत्रिणी बोलल्या ना, तेव्हा खरंच आपण केलेल्या धडपडीचं, आपल्या राबण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम फक्त सण सौभाग्याचा न राहता प्रत्येकीसाठी हॅपी मेमरीज देऊन गेला. खूप भारी मोमेंट्स होत्या त्या. संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान, या सख्यांनो मिळून लुटू हळदी कुंकवाचं वाण. नक्कीच पुन्हा भेटूया ग.